नमस्कार मित्रांनो, मी महेश यादव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज 28 मार्च 2024 पुणे सिटीमध्ये आपण आज आलेलो आहोत आणि आज इथे शिवजयंती साजरी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे ही दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते। आपण थोडक्यात बघूया हा ब्लॉग आपण तयार करतोय आता। नमस्कार मित्रांनो, आज आपण कोंढवा खुर्द पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये आलेलो आहोत। आज शिवजन्मोत्सव सोहळा आहे। आज ही शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीप्रमाणे साजरी केली जाते। तर आपण थोडक्यात ब्लॉग बघूया। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। या ठिकाणी आता आपण सर्वजण संपूर्ण पुणे शहर हे शिवमय झालेलं आहे। आता आपण महाराजांच्या श्रीमुखातून या ठिकाणी शिवतांडव स्तोत्र आपल्या सर्वांना ऐकण्यास मिळणार आहे, याची अनुभूती करता येणार आहे। शिवाजी महाराज की अरे जय भवानी, जय शिवाजी, अरे जय शिवाजी, जय भवानी। तुम्ही सर्वजण ही गर्दी बघू शकतात। पुणे शहरामध्ये आज आपण आलेलो आहोत। 28 मार्च 2024। जय शिवराय। कोंढवा खुर्द पुणे सिटीमध्ये आपण आता आहोत। या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे। कोंढवा पुणे सिटी। आदरणीय पुणे शहराचे नेते, सन्माननीय पुणे शहराचे अध्यक्ष साईनाथभाऊ बाबर यांचे आज या ठिकाणी तानाजी मालुसरे चौकामध्ये दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत असते। हार्दिक विनंती व्यासपीठावरती। आणि आज विशेष प्रमुख उपस्थिती म्हणून कालीचरण महाराज या ठिकाणी शाल घालून श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराचे सरचिटणीस सन्माननीय प्रतीकदादा वाघे आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचे। भाऊ कापटे यांना विनंती, व्यासपीठावर यायचे। अमितजी जगताप आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। महाराजांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हावं। त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत असताना मी साईनाथभाऊ बाबर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल उपस्थित जनसमुदायाच्या महाराजांचे स्वागत। एक तांडव असतो सृजन तांडव। भगवान शिव आणि जगदंबा Gracias. 「 नाचायला लागल्या सृजन तांडव त्याच्यात सृष्टी तयार होत असते। 「 आणि
या तांडव करताना सगळ्या सृष्टीचं पालन होत असतं. संहार तांडव, याच्यात सगळ्या सृष्टीचा नाश होत असतो आणि पुनर्निर्माण होत असतो. आणि चौथा आनंद तांडव, जेव्हा भगवान शिव जगदंबा आनंद तांडव करतात तेव्हा भक्तांना मोक्ष लाभ होतो, कैवल्याची प्राप्ती होते, निर्वाणाची प्राप्ती होत असते, अरहत पदाची प्राप्ती होत असते, मुक्ती प्राप्त होत असते. आणि हे जे स्तोत्र आहे हे आनंद तांडवाचं स्तोत्र आहे. म्हणून तुम्ही सगळेजण दत्तचित्त होऊन म्हणजे एकाग्रतापूर्वक स्तोत्र ऐका. या स्तोत्र ऐकण्याचंही फळ आहे, जेवढं म्हणण्याचं फळ आहे तेवढं ऐकण्याचंही फळ आहे. जो कोणी हे स्तोत्र गायन करील किंवा ऐकेल त्याला भगवान शिव आणि जगदंबा साम्राज्य लक्ष्मी प्रदान करतात, अखंड स्थिर राहणारी धनसंपत्ती त्याला प्रदान करतात.